मोठी बातमी आपण बघतोय। सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा त्यांनी दिल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊ केलेला आहे। नियमानुसार एक व्यक्ती दोन सभागृहात काम करू शकत नाही आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं की आता विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा हा सुपूर्द केल्याचं कळतंय। त्यामुळे त्यांच्या पश्चात राज्यसभा खासदार या पदावरती पार्थ पवार जातील असं कळत होतं आणि त्या अनुषंगाने तशा घडामोडी घडू शकतात। पण तुर्तास आत्ता क्षणाला गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर आणि आज संध्याकाळी त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी आता राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा जो आहे तो दिलाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, काय तपशील याबद्दल? आत्ताच गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडलेली आहे। नियमानुसार या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या जात आहेत। नियम हे सांगतो की एक व्यक्ती दोन सभागृहामध्ये काम करू शकत नाही आणि म्हणूनच आपण पाहतो आहोत की आता गटनेता निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळते आहे। कारण त्यांना आता त्या जेव्हा या सभागृहामध्ये गटनेता म्हणून काम करतील तेव्हा पुढच्या काही कालावधीमध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून यावं लागणार आहे। त्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये घडामोडी घडतीलच, परंतु आज जेव्हा त्यांची विधान भवनाच्या महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेता म्हणून निवड झाली त्या क्षणीच त्यांनी त्यांचा राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे। आधी तो राजीनामाची प्रक्रिया पार पाडून मगच त्यांची गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे। थोड्या वेळापूर्वीच हा ठराव सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मांडण्यात आला आणि त्यानंतर तो एकमतानं मंजूर करण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय। आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांचीच वर्णी लागणार हे जवळपास दिसून येत आहे। परंतु तुर्तास आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय। कारण नियमानुसार एक व्यक्ती दोन सभागृहात काम करू शकत नाही आणि गटनेतेपदी निवड होण्यापूर्वी नियमानुसार त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊ केल्याचं आपण बघतोय आणि अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलंय संध्याकाळच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाकडे। हेडलाइन्स